नमस्कार, आपण पाहत आहात जागृत महाराष्ट्र क्राईम रिपोर्ट। नेव्ही अधिकाऱ्याच्या हत्येचा एक क्रूर आणि थरारक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून सोडले आहे। भारतात या घटनेची चर्चा होते। एका नेव्ही अधिकाऱ्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून अधिकाऱ्याच्या शरीराचे तुकडे करून ते ड्रम मध्ये टाकून ठेवल्याचं धक्कादायक वास्तव्य उघडीस आलं आहे। हा प्रकार कसा समोर आला, पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा कसा लावला आणि नेमकं काय घडलं त्या रात्री, संपूर्ण तपशील जाणून घेऊया फक्त जागृत महाराष्ट्र क्राईम रिपोर्ट मध्ये। उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने क्रूर हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आरोपींनी अधिकाऱ्याची हत्या करून त्याचे शरीराचे 15 तुकडे केले आणि ते सिमेंटने भरलेल्या ड्रम मध्ये लपवले। पीडित सौरभ राजपूत याचे वय 35 असून मर्चंट नेव्ही मध्ये ते अधिकारी होते। आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनहून ते भारतात आले। त्यानंतर अचानक ते बेपत्ता झाले। त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। परिसरात दुर्गंधी येत असल्याने शंका बाळगली। तपासात पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांना चौकशीसाठी बोलवले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। 4 मार्च रोजी मुस्कान आणि साहिल यांनी सौरभ यांना चाकूने वार करून ठार मारले। त्यानंतर मृतदेहाचे 15 तुकडे केले। हे तुकडे सिमेंटने भरलेल्या ड्रम मध्ये सील करून लपवण्यात आले। पोलिसांनी मृतदेह जप्त करून शवछेदनेसाठी पाठवला। आरोपी मुस्कान आणि साहिल यांना अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सौरभ याची हत्या केल्यानंतर मुस्कानने त्याच्या मोबाईलवरून कुटुंबियांना मेसेज पाठवून त्यांची दिशाभूल केली। हत्या केल्यानंतर ती आणि साहिल हिल स्टेशनवर सुट्टी घालवायला गेले होते। या अमानुष घटनेबाबत सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे। अनेकांनी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। अशाच वेगवेगळ्या क्राईम बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा क्राईम रिपोर्ट। पहा जागृत, राहा जागृत। जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता। तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com। तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।